भानुज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे। डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे रुग्णाला त्याच्या आजाराबाबत समजावून सांगत असताना रुग्णाचा मुलगा विनीत देशमुख संतापला आणि त्यानंतर त्यानं डॉक्टरला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली आहे। या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण आहे। डोंबिवली पाठोपाठ आपण पाहतोय पुन्हा एकदा कल्याणमध्ये अशी एक दुर्घटना घडलेली आहे। रुग्णाच्या मुलानं डॉक्टरला मारहाण केल्याचं समजलं आहे। कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र या घटनेमुळे डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। डॉक्टरांच्या क्लिनिकमधल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण दृश्य जी आहेत ती कैद झालेली आहेत। आपण थेट अधिकचं अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी संघर्ष गांगुर्डे यांच्याकडनं। संघर्ष, नेमका का वाद झालेला आहे आणि काय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे का? एकंदरीतच कल्याण पूर्वेत एका डॉक्टरला बेदम मारहाण झाल्याचे प्रकार घडला आहे। यामध्ये जे भानुज्योत हॉस्पिटल जे कल्याण पूर्वेत आहे त्यामध्ये जे डॉक्टर आहेत योगेंद्र जयस्वाल ते पेशंटला तपासत असताना त्यांचा मुलगा तिथे आला होता व डॉक्टर त्या पेशंटला त्यांच्या आजाराबद्दल समजावून सांगत होते। पण अचानक त्याने डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली। एकंदरीत अजूनपर्यंत का मारहाण केली हे कारण समजलं नाही, पण कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नक्कीच, धन्यवाद संघर्ष या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय ज्या मुलानं डॉक्टरला मारहाण केली आहे त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।